संघर्षाच्या दहीहंडीवर पुष्पवृष्टी ही हेलिकॉप्टर मधून करण्यात आली आहे। आपण बघतोय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। संघर्षाच्या दहीहंडीवर हेलिकॉप्टरवरनं केलेली पुष्पवृष्टीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण फक्त IBN लोकमतवर बघतोय। आपण नेहमी बघतो 9 थर लावलेला जो वरती छोटा गोविंदा जातो त्याला एक वेगळी मुंबई दिसते, पण तीच अशी एक वेगळी मुंबई आज आपण फक्त IBN लोकमतवर हेलिकॉप्टर मधून बघतोय। मुंबईमध्ये पावसाने तर संततधार सुरू आहे, पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे गोविंदांचा उत्साह वाढलेला आहे। पण त्याचबरोबर हेलिकॉप्टर मधून या गोविंदांवर पुष्पवृष्टी केलेली आहे। संघर्षमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या या दहीहंडीत ही हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केलेली आहे। ही जी दृश्य आहेत एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत ती फक्त तुम्ही IBN लोकमतवर बघताय। नऊ थरांचा वर्ल्ड रेकॉर्ड गेल्या वर्षी 9 थरांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा गेल्या वर्षी करण्यात आला होता। 9व्या थरावर गेलेल्या छोट्या गोविंदाला जशी मुंबई दिसेल तशीच मुंबई आज आपण त्याहून वरती आज आपण सगळे या हेलिकॉप्टर मधून बघतोय। ही जी दृश्य आहे ती फक्त तुम्ही IBN लोकमतवर बघताय। आज पहिल्यांदा यावर्षी पहिल्यांदा हेलिकॉप्टर मधून गोविंदांवर पुष्पवृष्टी करण्यात येते। संघर्ष जे प्रतिष्ठान आहे तिकडे ही पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। पण सध्या आपण बघतोय ती म्हणजे मुंबईतली धमाल, मुंबईतली दहीहंडीची मस्ती। संघर्षाच्या दहीहंडीकडे हे सध्या हेलिकॉप्टर चाललेले आहे, पण त्याचबरोबर मुंबईचा सुद्धा एक एरियल नजारा आपल्याला बघायला मिळतोय। गोविंदांचा उत्साह हा पावसाने द्विगुणित केलेला आहे, पण त्याचबरोबर सध्या आता या हेलिकॉप्टर मधून थोड्याच वेळात आपण बघणार आहोत ते म्हणजे संघर्षाच्या दहीहंडीवर किंवा संघर्ष प्रतिष्ठानच्या त्या मैदानावर या हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। आज अनेक मंडळ संघर्ष प्रतिष्ठानची ही जी दहीहंडी असते, ठाण्यात काही महत्वाची मंडळं आहेत। संकल्प प्रतिष्ठान हे वरईचं एक मानाचं मंडळ आहे। संघर्ष आणि संस्कृती ही जी मंडळं आहेत ती ठाण्याची मोठी मंडळं मानली जातात। मुंबई आणि ठाणे या 2 ठिकाणी दहीहंड्यांचा उत्साह हा आता शिगेला पोहोचलेला आहे। आज संध्याकाळी इकडच्या या हंडी आहेत त्या फोडल्या जाणार आहेत, पण आज सकाळपासून आतापर्यंत दुपारपर्यंत अनेक मंडळं तिकडे येऊन गेलेली आहेत, सलामी देऊन गेलेली आहेत आणि त्यानंतर आज आपल्याला कळेल की संध्याकाळी कोणतं मंडळ तिकडे येणार आणि ती दहीहंडी फोडणार। आज जी दहीहंडीची मजा आपल्याला बघायला मिळणार ती संध्याकाळी मिळणार, पण ती संध्याकाळची मजा अनुभवण्यापूर्वी आज अनेक मंडळं येऊन यशस्वी सलामी देऊन जातात। सध्या आपण बघतोय की ते हेलिकॉप्टर ठाण्याला तर पोहोचलेलं आहे। लवकरात लवकर संघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडीच्या ठिकाणी ते पुष्पवृष्टी करणार आहे। ही दृश्य तुम्ही फक्त IBN लोकमतवर बघताय। मुंबईचा आणि ठाण्याचा हा एरियल नजारा आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला हेलिकॉप्टर मधून गोविंदांचा थरार आणि गोविंदांची मजा सुद्धा अनुभवता येणार आहे। गोविंद आता आपला ग्लोबल झालेलाच आहे। आपण बघताय गोविंदांची मजा, गोविंद आता ग्लोबल झालेलाच आहे। टेक्नॉलॉजी जशी वाढत चालली आहे तशी आपल्याला एक वेगळी मजा या दहीहंडीची आपण सुद्धा लुटतोय।